भीती वाटते राजा, आईला भीती वाटते रस्त्याला घुरायची, कोण्या बाजूला गणे घेईल पदराला हात घाले लागडूची लक्तर विशीला टांगल राजा, हे स्वराज्य वाचलं पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचा भगवा स्वराज्यावर फडकला पाहिजे राजा. राजा काय नाही करा, येतील त्यांच्या बरोबर जे येणार नाही त्यांच्याशिवाय स्वराज्य निर्माण करा. ही आई कोणाकडे जाऊ ग, ज्यांच्याकडे गेलो त्यांनी पाठीत खंजीर गुपसलं गाई, आई कुठे जाऊ, स्वराज्याच्या सौदामिनीला सांगावं राजा, हे राजा, माणसांकडे जाऊ नको. अगं आई जाऊ तरी ग कुठं, स्वराज्य वाचलं पाहिजे, आई घरीची इज्जत आणि आपण वाचली पाहिजे, वाचलं संप्रदाय वाचला पाहिजे, आई जाऊ कुठं. आईने सांगितलं राजा, हे स्वराज्य वाचवायचं असेल ना तर महादेवाला एकदा अभिषेक घाल आणि कर सुरुवात. आई भवानीच्या चरणाला हात लावून आई महादेवाला अभिषेक घालून स्वराज्य मिळेल का गाई. आईने सांगितलं लेकरा, या आईचा शब्द आहे, घाल एकदा त्या महादेवाला अभिषेक. पण कीर्तनाला आलेल्या सगळ्या माय मालेला थेट ऐकून जा, पोरं जन्माला येतात ते अशीच येत नाही, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. जगाच्या इतिहासातली पहिली आई आहे, आपल्या लेकराला अभिषेक घालायला सांगते, दह्याचा नाही तुपाचा नाही. मग जगाच्या इतिहासातली पहिली आई पोटच्या पोराला सांगते, बाळा स्वराज्य वाचवण्याकरता तुला तुझ्या रक्ताचा अभिषेक घालावा लागेल. घालशी जगाच्या इतिहासातल्या पहिली आईला सांगावं लागा, तुला रक्ताचा अभिषेक घालावा लागेल. आई तू जर सांगितलं तर लक्षणाला शिल्कमल काढून तुझ्या चरणावर अर्पण करायची हिंमत तुझ्या लेकराची आहे. रक्ताचा अभिषेक काय निघालोय, आई निघालोय महादेवाला रक्ताचा अभिषेक घालायला. आणि राजाने तुला बरा पकडलं तिच्या बघायला, चला चला रे. आईने सांगितलं महादेवाला रक्ताचा अभिषेक घालायला. राजे पोहोचले महादेवाच्या मंदिरात, ताट बसा आणि जोरात आवाज करा. राजे महादेवाच्या मंदिरात पोहोचले, राजे मंदिरात पोहोचले. राजाने उजवा हात पुढे केला, राजाने उजवा हात पुढे केला, कमराची संसार बसली, साप दिसला आपल्या हातावर मारले, महादेवाला रक्ताचा अभिषेक झाला. आणि राजाने सांगितलं, हे देवा महादेवा